नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण अगदी घरीच उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्ये अगदी हॉटेलसारख्या चवीची आलू मटर पनीरची भाजी करणार आहोत। ही भाजी करायला तर अतिशय सोपी आहे, पण चवीलाही अतिशय सुंदर लागते। तर चला यासाठी काय काय लागणार आहे बघूया। भाजी करण्यासाठी इथे मी पाव किलो मलाई पनीर घेतलंय। पनीर अगदी फ्रेश घ्यायचं आणि मी पनीरचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत। इथे 100 ग्राम मी फ्रोझन मटार घेतलाय आणि एक बटाटा त्याची सालं काढून असे त्याचे छोटे तुकडे करून घेतलेत। आता काय करायचं, आता एका भांड्यात थोडं गरम पाणी घ्यायचं। आता या पाण्यामध्ये एक लहान अर्धा चमचा हळद घालून घेऊया आणि थोडं एक लहान अर्धा चमचा मीठ घालायचं। आता हे मिक्स करायचं आणि हे पनीरचे पीस आहेत हे याच्यामध्ये घालून ठेवून द्यायचं। फक्त पाणी व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि याच्यात टाकायचं। अशाने काय होतं, पनीरला रंगही फार छान येतो आणि छान सॉफ्ट मऊ असं पनीर होतं, असं वातड होत नाही। त्यामुळे हे आपली बाकीची तयारी होईपर्यंत हे असंच ठेवून द्यायचं। आता मी मसाला करायला घेते। या भाजीसाठी आपण एक मसाला तयार करणार आहोत। तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे कांदे उभे चिरून घेतले आहेत। एक मोठा टोमॅटो त्याच्या बिया काढून त्याला कट करून घेतलाय। एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत। थोडा आल्याचा तुकडा घेतलाय आणि एक 10-15 काजू असे तुकडे करून पाण्यात एक अर्धा तास भिजवून ठेवले होते। आता आपण हा मसाला भाजून घेऊया। मसाला भाजण्यासाठी मी बाजूला एक पॅन ठेवलंय, त्याच्यात थोडं तेल घालून घेऊया। तेल गरम झालं की त्याच्यात आपण कांदा घालूया। आता हा कांदा वगैरे आपल्याला खूप नाही परतायचा आहे, थोडा असा मऊ झाला की तेवढाच भाजायचा आहे, जास्त नाही भाजायचा। आता हा कांदा थोडासा मऊ करून घेऊया। आता इथे बघा, इथे कांद्याचा थोडा रंगही बदललाय आणि थोडा मऊ झालाय। आता यावेळेस याच्यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून घ्यायचं आहे आणि आलं लसूणही याच्याबरोबर थोडं परतून घेऊया। आता कांद्याबरोबर आलं लसूण थोडं परतल्यावरती याच्यामध्ये टोमॅटो घालूया आणि आता टोमॅटोही याच्याबरोबर थोडा मऊ करून घेऊया। आता इथे कांद्याबरोबर टोमॅटोही मी एक 2 मिनिटं परतून घेतलाय। जास्त भाजण्याची काहीच गरज नाही आहे, कारण आपण नंतर ज्यावेळेस मसाला भाजी करताना भाजणार तेलात, त्यावेळेस तो आपण तिथेही व्यवस्थित भाजणार आहोत। त्यामुळं इतपतच भाजायचं आणि गॅस बंद करूया आणि हे व्यवस्थित थंड करून घेऊया। आता मसाला व्यवस्थित गार झालाय, एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं। याच्यात आपण जे काजू भिजवले होते ते घालायचे आणि थोडी कोथिंबीर घालायची आणि याला अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घेऊया। आता इथे बाजूला कढई ठेवली आहे, त्यात थोडं तेल घालून घेतलंय। आता मी काय करणार आहे, सुरुवातीला हा आपण जो बटाटा घेतलाय तो तेलात थोडा परतून घेणार आहे। आता याच्यावर एक झाकण ठेवते, कारण इथे पाणी उडतंय आणि याला थोडं परतून घेऊया। आता हे बघा, इथे मी असं पाणी उडायचं कमी झाल्यावर झाकण काढलं आणि असं हलवत हलवत बटाटा असा गोल्डन रंगावर परतून घेतला आहे। आता हा आपण काढून घेऊया। असं केल्याने काय होतं, बटाटा आपला लवकर शिजतो। आता त्याच तेलामध्ये एक दालचिनीचा तुकडा घालून घ्यायचा
एक लहान चमचा जिरं घालायचं. जिरं चांगलं फुलू द्यायचं. आणि आपण जो मसाला वाटला होता तो एकदम बारीक वाटून घेतलेला आहे. तो मसाला आता ह्या तेलात घालायचा. आणि या मसाल्याला छान तेलात परतून घ्यायचं. अगदी तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तेलात परतायचा आहे. आता इथे मी मसाला व्यवस्थित तेलात परतून घेतला आहे. आता याच्यात घालूया 1-1.5 चमचे लाल तिखट, थोडी हळद, एक मोठा चमचा धने जिरे पावडर. हे सगळं मिक्स करून घ्यायचं. याच्यात घालायचं आहे एक मोठा चमचा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला. हे सगळं व्यवस्थित मिक्स करायचं. हे बघा आपला मसाला छान भाजला आहे. मसाल्याला खूप छान रंग आला आहे. आता आपलं मसाल्याचं जे भांडं होतं त्याच्यात थोडं गरम पाणी घालूया आणि व्यवस्थित सगळा मसाला याच्यात घालूया. मिक्स करूया. तर याच्यात घालायचे थोडी कसुरी मेथी. ती हातावर थोडी चोळून घालायची. त्यानंतर मी याच्यात घालणार आहे आपली घरातली जी शाई असते ती 1-2 चमचे शाई घालणार आहे फेटून. फ्रेश क्रीम घातली तरी चालेल. असं व्यवस्थित मिक्स करूया. व्यवस्थित परतून घ्यायचं. मसाल्याला असं बाजूने व्यवस्थित तेल सुटायला पाहिजे. आता याच्यात घालूया आपण आपला ओला वाटाणा. तर याच्यात ओले वाटाणे घालून घेऊया. आणि बटाटे जे आपण परतून ठेवले होते ते घालूया. मिक्स करूया व्यवस्थित. तर या स्टेजला आपण इथं मीठ घालून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता इथं आपण वाटाणा आणि बटाटा असं व्यवस्थित परतून घेतलं आहे तेलात. आता हा बटाटा आहे त्याला थोडं शिजायला पाहिजे, त्याच्यामुळे याच्यात थोडं पाणी घालूया. आणि अगोदर हा वाटाणा आणि बटाटा एक थोडा वेळ आपण शिजवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याच्यात पनीर घालूया, कारण पनीर शिजायला खूप वेळ लागत नाही. आता इथे मी बटाटा थोडा शिजवून घेतला आहे, पूर्ण शिजलेला नाही आहे. आता जे आपण पनीर ठेवलं होतं त्यातलं पाणी काढून टाकायचं आणि फक्त पनीरचे तुकडे याच्यात घालून घेऊया. मिक्स करायचं व्यवस्थित. आणि आता याच्यात आपण थोडं पाणी घालूया, गरम पाणी. आणि हे व्यवस्थित एकत्र करून याला झाकण ठेवून एक 5 ते 7 मिनटं अजून शिजवून घेऊया. आता इथे एक 7 ते 8 मिनटं झाली आहेत. हे बघा, भाजी व्यवस्थित शिजली आहे. पनीरही अगदी छान सॉफ्ट असं झालं आहे आणि बटाटाही व्यवस्थित शिजला आहे.
रंगही भाजीला फार छान आला आहे. आता याच्यात वरून आपण कोथिंबीर घालून घेऊया. अशी भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. चवीला खूप छान होते. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.